आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता जगभर जाणवू लागले आहेत। अत्यावश्यक वस्तू असलेल्या पेट्रोल आणि गॅसच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने अकोल्यातील हॉटेल व्यावसायिकांवर मोठं संकट उभं टाकलं आहे। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल आणि गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा फटका अनेक उद्योगांना बसत आहे। अकोला शहरात सुमारे 400 हॉटेल व्यावसायिक आहेत। मात्र सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने अनेक हॉटेल्स बंद करण्याची वेळ आली आहे। तरीही ग्राहकांची सेवा खंडित होऊ नये या उद्देशाने काही हॉटेल व्यावसायिकांनी पर्याय म्हणून चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे। चुलीवर स्वयंपाक करणे कष्टदायक आणि वेळखाऊ असले तरीही अनेक वर्षांपासून या भोजनालयांवर अवलंबून असलेल्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून हा मार्ग स्वीकारण्यात आला आहे। अनेक हॉटेल्समध्ये चूल पेटवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने काही व्यावसायिकांना हॉटेलच्या बाहेरच चूल मांडून स्वयंपाक करावा लागत आहे। धुरामध्ये आणि वाढलेल्या कष्टांमध्येही हे कुटुंब ग्राहकांना जेवण मिळावे म्हणून दिवस रात्र मेहनत करत आहे। ये बाहर करना पड़ रहा है और ये सब मतलब ये सब धुआं भी होता है, ये गर्म भी लगता है। गैस में सब सुविधा रहती है ना, तो गैस तो मिल ही नहीं रहा है अभी। हाँ, वो तकलीफ तो है ही, लेकिन अब कैसा है लोगों को भी खाने की तकलीफ है, तो वो भी सोचना पड़ता है। तो जितने दिन हम जितना कर सकते हैं कोशिश उतना कर रहे हैं। अकोला शहरात उपचारासाठी येणारे रुग्ण, व्यापारी तसेच पर्यटक यांना दशकांपासून येथील भोजनालयांनी सेवा दिली आहे। आज गॅसच्या तुटवड्याच्या संकटातही हे सेवा खंडित होऊ नये म्हणून अनेक हॉटेल व्यावसायिकांनी चुलीवर जेवण बनवण्याचा निर्णय घेतला आहे। या भोजनालयांमध्ये शेकडो कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे, त्यामुळे चुलीवर स्वयंपाक सुरू ठेवत त्यांनी कर्मचाऱ्यांचा रोजगारही टिकवून ठेवला आहे। ग्राहकांनाही या परिस्थितीची जाणीव असल्याने तेही या व्यावसायिकांच्या प्रयत्नाचे कौतुक करत आहेत। की आम्ही एकटे राहतो, म्हणजे मी एकटा राहतो इथे, माझी फॅमिली पूर्ण पुण्याला आहे। मी इथे पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये आहे, तिथं हॉस्पिटलला ॲज अ चीफ फार्मसी ऑफिसर आहे। त्याच्यामुळे मी जवळपास 4 वर्षापासून इथेच जेवण करतो। आता समजा ही सुविधा बंद झाली तर मग मला दुसरा पर्यायाचा शोध घ्यावा लागेल। मग दुसरा पर्यायाचा शोध घेणं म्हणजे मग परिस्थिती कठीणच होणार आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की समजा यांचं काही कारणास्तव उद्या बंद झालं तर आम्ही जाऊ द्या, आम्ही आमचा समजा मार्ग निवडू, पण इथे जवळपास 20-25 लोक जे बिचारे मजुरीवर काम करतात त्यांचंही म्हणजे रोजची मजुरी बाधित होईल ना। या सगळ्या गोष्टी आहेत। गॅसचा तुटवडा, वाढलेली मेहनत आणि अनेक अडचणी, तरीही ग्राहकांची सेवा थांबू नये आणि आपल्या कामगारांच्या घरातील चूल पेटत राहावी या भावनेतून अकोल्यातील हॉटेल व्यावसायिकांनी चुलीचा आधार घेतला आहे।